हिजाब प्रकरणावर आज कर्नाटकच्या उच्च न्यायालयानं निकाल दिला। हिजाब घालणं ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही असं कर्नाटकच्या उच्च न्यायालयानं स्पष्टपणे आपल्या निकालात नमूद केलंय। सोबतच कर्नाटक उच्च न्यायालयानं शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका सुद्धा फेटाळून लावल्या। कर्नाटक उच्च न्यायालयानं दिलेला हा निर्णय योग्य आहे आणि मुस्लिम समाजानं आता शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे असं म्हटलंय माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी। त्यांना बोलतं केलंय आमचे प्रतिनिधी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। माझ्यासोबत आहेत हुसेन दलवाई, काँग्रेसचे नेते। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, ज्या पद्धतीने कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे, या निकालाकडे आपण कसं बघता? मला असं वाटतं या संबंधामध्ये न्यायालयाने थोडंसं उदारतेने पाहायला पाहिजे होतं। काय आहे, मुस्लिम मुली हिजाब घेत असतील आणि शिकत असतील तर शिक्षण हे महत्त्वाचं आहे, त्यांना शिक्षणापासून अडवू नका। हिंदू मुली कुंकू लावतात ते त्या ह्याचा भाग आहे का? युनिफॉर्मचा भाग आहे का? कुणीतरी इयरिंग्स घालतं तो ह्याचा भाग आहे का? नाही ना। कुणीतरी असं म्हणू शकेल स्कर्ट मी घालणार नाही, मी पुरं हे घालतो, चालतं ना? असं मी ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला मुली साडीमध्ये पण असायच्या, परकट ह्याच्यामध्ये ब्लाऊजमध्ये पण असायच्या आणि स्कर्टमध्येही असायच्या। फक्त त्यांचा ते काय जे ठरलेला ड्रेस होता तो होता। काही मुलं टोपी घालत होती, आजसुद्धा टोपी ह्याचा भाग आहे असं नाही, पण मी सुद्धा बऱ्याच वेळा गांधी टोपी घालून शाळेत जायचो। तर ते ह्याच्यामध्ये काय मोठं त्याने काय ते कोड बदलतं की काय, हीच संबंधित चर्चा चुकीची आहे। परंतु मी असं म्हणेन की सुप्रीम कोर्ट याचा अधिक चांगल्या रीतीने विचार करेल असं मला वाटतं। परंतु मी मुस्लिमांना असं सांगेन की मुलींचं आता शिक्षण हे महत्त्वाचं आहे, हिजाब तितका महत्त्वाचा नाही आहे। इस्लाममध्ये हे जरूर पडद्याची गोष्ट सांगितली आहे, पण ती डोळ्याचा पडदा, तुम्ही कुणाकडे कशा नजरेने पाहता ती नजर तुमची अतिशय चांगली असली पाहिजे, हेच आहे। आणि ते जसं महिलांना आहे तसंच त्या पुरुषांनासुद्धा त्या नजरेच्या पडद्याचा आहे, ते मुसलमानांनी लक्षात घेतलं पाहिजे। एक आणि दुसरा हा मुद्दा कुठे आला, कर्नाटकाच्यातल्या एका शाळेमध्ये हा मुद्दा उपस्थित झाल्यावर तुम्ही तो ऑल इंडिया लेवलला नेला। म्हणजे जे BJPला पाहिजे, जे RSSला पाहिजे, जे हिंदुत्ववाद्यांना पाहिजे तेच नेमकं तुम्ही त्यांच्या हातात ताटात देता ना, सरळ सरळ ते दिलं जाईल ना, जाणार नाही हे पाहिलं पाहिजे। आणि आत्ता आपले प्रश्न काय आहेत, आत्ता आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे। आज ही 33% मुस्लिम मुलं शाळेच्या बाहेर आहेत, आज ही 50%च्या वर मुलं ग्रॅज्युएशनला जात नाही आहेत। हे का, ह्याचा विचार केला पाहिजे। हे आपली मुलं सगळी शिकतील कशी? नवी दिल्ली जर्नलिस्ट अनिलसह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत।